प्रभाग क्रमांक 10 मधील जात प्रमाणपत्रावर वाद. दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अजित भोरे यांची नगरसेवक रवी रजपुते यांच्या उमेदवारी विरोधात न्यायालयात दाद. इचलकरंजी महानगरपालिकेच्या 2026 सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारीवरून वाद निर्माण झाला आहे. शिव शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अजित अशोक भोरे यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व विद्यमान नगरसेवक रवी रजपुते यांच्या जात प्रमाणपत्रावर गंभीर आक्षेप घेत न्यायालयात दाद मागितली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अजित भोरे यांनी रवी रजपुते यांच्या जात प्रमाणपत्राबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी व तोंडी हरकती दाखल केल्या होत्या. मात्र छाननी प्रक्रियेत या हरकतींकडे दुर्लक्ष करत रवी रजपुते यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला, असा आरोप अजित भोरे यांनी केला आहे. हा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचा दावा करत त्यांनी या विरोधात माननीय न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली असून न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातूनच न्याय मिळेल असा विश्वास अजित भोरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणात अजित भोरे यांचे वकील ॲडव्होकेट शिंदे सातत्याने पाठपुरावा करत असून संबंधित उमेदवारी संदर्भातील कथित बोगस कागदपत्रे समोर आल्याचा दावाही करण्यात आला आहे. यावेळी बोलताना अजित भोरे म्हणाले की महाराष्ट्रातील दलित समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. ही केवळ एका प्रभागाची लढाई नसून दलितांच्या हक्कांची लढाई आहे. वेळ पडल्यास दलित महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडले जाईल. तसेच माननीय न्याय देवतेवर पूर्ण विश्वास असून निकाल योग्यच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मी इचलकरंजी प्रभाग नंबर 10 मध्ये मी इलेक्शन लढवलं आहे. रवी रजपुते जे आम्ही त्यांचे जाती उमेदवार भरलेलं आहे त्या पत्रामध्ये सगळे कागदपत्र भोगस जोडले असं आमची शंका आहे. आणि आम्ही त्याची छाननीच्या वेळी मी ते तक्रार हरकत घालतो. कारण निवडणूक अधिकाऱ्याने आमचं ना कागदपत्र बघता ना आमचे विचार करता किंवा काय आमचं समजून सुद्धा घेतलेलं नाही. आणि तिने तसं सांगून आम्ही वैध केले म्हणून सांगितले. त्यामुळे आम्ही हरकत घेतली असताना घेतली नाही. त्यामुळे आम्ही आता कोर्टात दाखल केलेला आहे आणि कोर्टातनं आम्हाला न्याय मिळेल असं आमची अपेक्षा. काय दाखल केलं आहे कोर्टामध्ये? काय दाखल केलं की सध्याजवळ ह्याने जे ओबीसी मोडतो आणि मागासवर्गीय उमेदवार भरलेला आहे ते ओबीसीचे आमच्याकडे प्रूफ आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये ना भरल्यामुळं मागासवर्ग भरल्यामुळं आम्ही कोर्टाकडे न्याय मागत आहे. आम्हाला कोर्टाने न्याय मिळण्याची आमची अपेक्षा आहे. ओबीसी मधनं कुठलं दाखल केलं आहे? हा मुस्लिम मध्ये मोडतो. मुस्लिम असल्यामुळे तो ओबीसी मध्ये मोडतो. त्याने ओबीसी भरायला सोडून मागासवर्गीय भरला. मूळ मागासवर्गीय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याने घुसखोरी केल्या ते आमच्यातनं काढून टाकण्याने आम्ही ते प्रयत्नात आहेत. न्यायालयात न्यायालयात दाखल केला आणि 28 तारखेला पडलेले आहे. 28 तारखेला आम्ही न्यायालयामध्ये आणि परत जाणार आहे. तुमचं नाव? अजित अशोक भोरे.